नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची राजकीय बातमी। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। आमशा पाडवी हे आजच शिंदे गटामध्ये प्रवेश करतील। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना हा आणखी एक मोठा धक्का। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज आमशा पाडवी हे पक्षप्रवेश करणार आहेत आणि आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आमशा पाडवी आज मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। आमशा पाडवी यांचा हा परिचय आपण पाहतोय। नंदुरबारमध्ये 1995 पासून स्थानिक राजकारणाला त्यांनी सुरुवात केली। 2 वेळा अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापतीपदी ते निवडून आले। अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक पदही त्यांनी भूषवलं। 11 वर्षांपासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आक्रमक मोर्चेही काढले आणि 2014 ला शिवसेनेत प्रवेश केला। तेव्हापासून ते जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत। 2 वेळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमशा पाडवी यांचा पराभवही झालेला आहे आणि 2022 ला शिवसेनेकडून ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले। आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी जितेंद्र बैसाने, हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय ठाकरे गटाला हा मोठा धक्का। ठाकरेंचा एक खंदा कार्यकर्ता खंदा पदाधिकारी आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। निकिता, निश्चितच आमशा पाडवी जे आहे ते कट्टर शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणार होते। मात्र आज शिंदे गटात प्रवेश करत असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती याचा परिणाम जो आहे राजकीय क्षेत्रावरती जाणवणार आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे गटात प्रवेश करत असल्यामुळे आता महाविकास आघाडीला देखील याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे। आमशा पाडवी हे महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्याला इच्छुक होते, परंतु ही जी जागा आहे ती काँग्रेसला जाणार असल्यामुळं शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती जी पोकळी जी आहे ती निर्माण होणार आहे आणि उद्धव ठाकरेंना जो मोठा जो आहे तो धक्का जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यात बसताना दिसून येत आहे। एकंदरीतच कट्टर शिवसैनिक आणि आदिवासीचा मोठा चेहरा म्हणून आमशा पाडवी यांच्याकडे पाहिलं जात असतं, परंतु आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन अक्कलकुवावरून मुंबईच्या दिशेने जे निघालेले आहेत, आमशा पाडवी हे दुपारी वर्षा बंगल्यावरती शिवसेनेचा प्रवेश करणार आहेत। त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता राजकीय मोठा भूकंप हा जो आहे तो घडलेला आहे। त्यामुळं महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागणार असल्याचे चित्र जे आहे ते दिसून येत आहे। निकिता, अगदीच जितेंद्र, जाणून घेत राहूया सगळ्या संदर्भात। तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय आमशा पाडवी आजच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे गटाचे खंदे कार्यकर्ते म्हणून आमशा पाडवी हे कार्यरत होते। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाचा अर्थातच शिवसेनेचा एक दबदबा निर्माण करण्यात आमशा पाडवी यांचाही मोठा सहभाग होता। मात्र ठाकरेंचा एक महत्त्वाचे पदाधिकारी, ठाकरेंचे एक निकटवर्तीय आज मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का। आपण पाहतोय आमशा पाडवी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिंदे गटामध्ये प्रवेश करतील।